कोणची नीलम ताई म्हणल्या तुम्ही? ते डिगू भाऊची भाऊच तिथं कामाला जात आहे? जाधव जाधव. होय. हे का नंबर नंबर तिच्या नवऱ्याचा असं नाही यांच्याकडं पण. कशाला लावायचं ला आता फोटो काढायला काय हा का आला टाका व्हॉट्सअपवर बाया मस्त आमचं रोप बस रोप आताळायची नाही का मावशी? दिसायला की माय हा चांगलं वाटायचं मागं तरी. हा गबाळ काढू चांगलं दिसायला लागलं. गबाळात दिसत नाही. हम्म हे बारीक कांदा याच्या सरसर घेता येत नाही असं. हे असं हे करून घ्यावं लागतं. हम्म असं ना आम्ही त्या नमस्कार, मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, समृद्धीचा जावो हीच इच्छा. तर चला, रानात काम चालू आहे आज आणि या बायकांना बोलवलेले आहे. इथं कांद्याचे रोप टाकलेले आहेत आणि त्या रोपात एवढं गवत आहे सांगायलाच नको. पाहू शकता, तुम्हाला दिसतंय की किती गवत आहे त्या रोपामध्ये. आणि याच्या अगोदर पण 5-6 बायका बोलवलेल्या, पण दिवसाला एक सुद्धा सारा कंप्लीट होत नाही. कारण गवतच तेवढे आहे आणि शिवाय ते नाजूक काम आहे. कारण रोपं पण बारकाला बारकाला असते कांद्याचे. जर आपण लय पटपट काढायला गेलं तर मग ते रोप पण निघणार, मग फायदा काहीच नाही होत त्याच्यातून. त्यामुळे जरा सावकाशच व्यवस्थित काढायला लागतं. तर यांना आहे ना दिवसाची हजेरी आहे ₹400 बरं का. आणि या रोपाला आहे ना तणनाशक पण मारलं होतं. पण तणनाशक मारून पण काय ते गवत काय जळालेलं नाहीये. मग ते एखाद्या वेळेस ना प्रमाण थोडंसं जास्त घ्यायला लागत होतं असं आईचं मत आहे. लय दाबात आहे ना रोप. काय होत नाही बारीक आहे सध्या. उठन का पण पाय दिल्यावर उठत आहे त्याला काय. बाई पातळ असल्यावर कसं म्हणा चिमट्यानं तू घेते मग कोणतं गाव तुमचं? आमचं हा परभणी जिल्हा. परभणी जिल्हा. आणि मग इकडं केव्हापासून आल्या? किती वर्ष झालं? 5-6 वर्ष झाली. होय. यायचा इंगोली मोहा परभणी. मस्त लांबून आल्या बा मग. मग काय पोरं जातात कंपनीला यायला, मग काय करायचं. होय. आम्ही असं करतो. तुम्ही नाही जात का कंपनीत? नाही जात. कंपनीत घेतात ना पण बायांना पण. घेतात ना टाइम. हिंदू मावशी त्या भाऊला विचारू, कुणाला भेटच नाही की. रोहिदास वाटारे काय म्हणा रोहिदासला काय विचारायचं? गार्डनला लागा म्हणे. गार्डनला काम लागा म्हणे काम नाही. एरी असा नंबर दिला कवा बाबा घेऊन दिलं म्हणलं तरी बी हो सुट्टीच्या दिवशी तुमच्या इथे येऊत म्हणून कामाला. जमन ना, तसं केलं तरी जमतंय नाही ग. रोहिदास लावून देतो काय? हा रोहिदास काम करायला येतो? शेतात त्याच्या हा पण कंपनीचा लावून देतो का? म्हणायला गार्डनलाच. होय. आहे तर की यायचा मालक आहे की हे कटिंग गिटिंग तिन्ही सोडायला. मग काय रोज आहे तिथं येते हा पैसे. त्या गव्हाळ्यात काढायचं. इकडून चांगलं कोरडं सारं होतं. हो का, 2 सार चांगलं कोरडं होतं. खोलायचं काय 5ला लाईट जाईल ना, मग जाऊन द्या ना, उसाला येईल. सगळं खोललेलं असेल. हा
मग उद्याच्याला कॉक वळून घ्या त्याच्याकडून. चला घ्या सामान तिकडं. दिलंय ना आता बारी. तिथं जाऊ ना बियांडापाशी. अव तिथं मग थोडा वेळ राहून द्यायचं आणि का द्यायचा वर कॉक सोडून. ऊस फळाय ना आता पाणी दिलं या ऊसाला. काय काय ठिकाणी पातळ झाला, गबाळ झाले. आता फवारायचे त्याला. फवारणी एक केली का मग कारखाना चालू होईल घेऊन. इथं लावल्या की नाही मिरच्या. आता मिरच्याच्या जागी ओले ओले टिपरी खाऊन द्यायला लागतं, नाही तर तसंच राहील. इथं भेंडातून पाणी चाललं इकडं ऊसाला. किती भारी पाणी. ताना लागल्या का आम्ही हेच पाणी पित. आणि घरी गेलं का हायचं दुसरं पाणी. मग त्याच्यामुळं होत्याच सर्द्या. बियांड कुठून पाणी निघत चालले बरंच लांब 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 वावर. बियांड एक एक वावर, एक एक ऊस, एक एक अशी तर आहे. अहो ही मोटरच बंद करायला लागल. मी म्हणलं कॉक वरली आहे. तर आलोय बघा इथं आमच्या आत्यांच्या घरी आणि त्यांचं बांधकाम झालेलं आहे नवीन घराचं. तर थोडंसं राहिलेलं आहे असं फरशा वगैरे पुढं आता जसे शिडीला फरशा लावायच्या राहिलेल्या आहेत. तर ते सांगण्यासाठी आलेले इथं. म्हणून तर कापायला आहे ते. तर खूप सिमेंट छान आहे असं घर कच्च बांधलेलं आहे आहे आणि त्यांनी. ते फरशा तेवढं बघा कापाय तुम्ही. बघतील ना हा याला बसवायच्या हा हे काय पायऱ्या तिथं. आणि ते वाट्याला फरशा लावायच्या तुळशी. तुळशीच्या वाट्याला फरशी का? हा ते काय तर ते पुण्याहून जाऊन आणतो तो. ते काय ते कुठं म्हणलं बघ तुम्ही जर भेटले तर. हा पण मिशन पाहिजे ना कापायला आहे ना. हा त्यांचे काय आहे ना. हा मग तेच आता आपल्या घराचं काम त्यांनीच केलं. होय ना. हा मग काय तेच म्हणलं नाही का. आहे का काढापे वगैरे ते? हे का तुम्हाला दाखवते ना इथं. तिथं बी आहे एक बॉक्स कुठे नाही का उभे केलेलं आहे फरशा तिथं. नाही नाही इथं तर आहे मोठं आखे आहेत ना तिथं. नाही नाही कमी दर पडले तर नाही नाही आहे ना तिथं ते. हे तुळशी किती भारी आल्या. आमच्या पुण्याच्या नंदाचं घर आहे. घर म्हणजे बंगला बांधलाय भारी त्यांनी. हे ऊन लागत दाराला म्हणून असा पडदा लावलाय.
नंतर घरामोर अशा तुळशी लावल्यात लय उगल्यात. सगळं मिक्स दिसणार. नाही नाही वरून नाही खाली असं साईडने. साईडने पण वर परत. हा मग वर बसवा ना याच्यातले हे बसवा नाही तर मग हे बसवा. साईडने समजा हे जमतील बरं का. वरती ते बसवा. आणि तिथं पायऱ्याला तिथं आहे ना ते कापून बसवायचं. हा काप आहे म्हणून तर मिशन नाही नाही त्याच्या गावातलं म्हणत होते म्हणलं माझ्या मिशन नाही म्हणलं उभं बसले. चला घरात या ना घरात. इकडं ते बघ बरं श्याम. काय करता? काय चवळी नको तिकडे नवीन घरात चला पण चालू येते ना तिकडं कशाला? तिकडेच गेली ना सकाळी शेगडी. खरं काय सांगते बाई बाळ मग जा इकडून ये तिकडून किती वैतागवाडी. मग तुम्ही आतापर्यंत वावरतच होत्या काय? हा हे काय आता आणून सोडलं बरं झालं मी तुम्ही संग चाललो नाही तर कसं आलं. अहो आमचं चाललं होतं काम. ते मला म्हणले पुण्याच्या बाईकडे जायचंय श्यामला घेऊन. आणि मग आलो रानातून मग असंच आलो आम्ही वावरत होतो आम्ही बी. होय. काय करीत होते? टोळी आली ना. आली हा हां मग काय काम करते? ते गवंडी काम. होय नाही ट्रॅक्टर भरत होता म्हणजे उशीर आहे त्यांचा. होय हां कुठं लगेच हां आमच्याच गावात. होय चल घरात. हा इकडंच या. हा इकडंच ये. आमच्या पुण्याच्या नंदाचं घर. लाईट का नाही लावल्या बाई? लाईट कुठे? लाईट नाही का काय? होय लाईट गेलेली बस मग काय हो लाईट गेली म्हणलं. आता लाईट गेली तर काय करू. नाही गेली तिची. नाही लाईट गेलेली नाही. मग आता स्वयंपाक तुम्ही एकच करता काय? नाही आज आणले सकाळी इथं घरी. होय आज सकाळी आणले.